नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. माझी जस्ट आंघोळ झाली, थोडी लेट झाली, आज 8 वाजून गेलेले. आता मी तुम्हाला बाहेर दाखवतो. खुशी आणि तनू ना दोघांचीच पार्टी करता ते दाखवतो. काय काय चालू आहे, काय चालू आहे, काय काय आणलं होतं काल. काल आहे ना, दुकानात गेली होती खुशी आणि दोघी जणींनी पार्टीचं सामान आणलं होतं. काय काय घेतलं मग दुकानात? 2 फ्रुटी, 5 कुरकुरे, 2 5 स्टार आणि चॉकलेट, लॉलीपॉप होता आमच्याकडे. हे बाकी 5 कुरकुरेच पुढे घेतले आणि 3 जणांना पोरांना 3 दिले. बाकीचे 2 जे पुढे ना, यांनी दोघींनीच फस्त केलेले. आणि आता माझाची बॉटल, त्याच्यानंतर त्या कॅडबरी पण दोघीसाठीच होत्या. ह्या दोघी जणीची पार्टी चालू होती. बिस्किट पण दोघीसाठी, सकाळी चहा बिस्किट पण खाल्लेलं आहे दोघींनी. आणि आता पार्टी चालू आहे. अशी मजा आली पार्टीला. अशी एकटं खाऊन मजा आली, दुसऱ्याला नाही दिलं. चांगलं वाटलं. खुसडीचा प्लॅन होता. खुशी म्हणणार पैसे मी म्हणते करेल ते करेल का ग खुशी? माझ्या पैशाची म्हणे आपण दोघी पार्टी करू. नाही रे, खरं सांगा. ती काय म्हणे नाही का माझे पैसे आहे मी ते म्हणून का ते करायचं ते मग काय वाटेल रुची देऊन टाकते. आता कशाला उष्टी देतात तिला? नाही बाकीच आहे ना. काय चॉकलेट आणि ते दे मला मग. चल इकडे माझ्याकडे नाही. तुला बॅग घेते तिच्या वाटत होती नाही वाटत नाही. चल, मी दिलंच भारी काढली. मी दाखव खुशी काय रंगलेली. काढली नसते खतरनाक दिसू राहील डायरेक्ट. लयच कलर जमलेला आहे, एकदम रंगून आलेला आहे. काय म्हणता खुशी मॅडम? खुश आहे का? मग कधी घरी जायचं आता? क्लास चालू होऊ राहिले ना. आणि हे बघा, सोलार अजून पण लीक होतच आहे. मी काल दाखवलं होतं तुम्हाला. हे बघा असं लीक होतं. हे येणार आहे सर्व्हिसिंगवाला, काय माहीत कधी येतो. भरपूर गरम पाणी आहे, तर त्याच्यामुळं आहे ना मी इथे एक कॉक बसवून घेतलेला आहे. हा कॉक बसवला, मग हा फिरून घ्यायचा जेणेकरून की पाणी बंद होतं. तर असं आहे. आणि दुसरी गोष्ट दाखवतो अजून एक. हे बघा, रांगोळी काढलेली मोठी एकदम, कारण आज आमच्या घरात धोंड्याचा कार्यक्रम आहे. भरपूर लोक जेवायला येणार आहे, त्याच्यामुळे रांगोळी वगैरे काढलेली आहे. साडा तर कायमच असतो, रांगोळी पण असते, पण आज थोडी मोठी आहे. लपाछपीत खेळायचं काम चालू आहे ध्रुवाचं, बरोबर ना? कोणाला सांगायचं? सांगू सगळ्यांना. आला झाला का? काय आणतो कपाट शर्ट? झालं जेवण? काय होत जेवायला आज? पुलनाची पोली, अजून भजे, हां, आमरस. काय आवडत तुला सगळ्यात जास्त? भजे. गृहातून काय आवडत सगळ्यात जास्त? आला धोंड्याचा कार्यक्रम, सगळे पाहुणे गेलेले. तीर्थ पडला आत्ता खाली, आणि ध्रुव पा माकडासारखा झाडावर जाऊन बसलेला आहे. त्याच्यासोबत अजून एक माकडीन चाललेली आहे, ती पण पडली खाली. बघून घ्या कशी पडलेली आहे. चाललं एक तिसरं माकड चाललं आता परत. पड ना, ओढू नको तसं. काय म्हणता खुशी? तनू मॅडम गेल्यात, कसं वाटतंय तुम्हाला? बोर होत आहे. तुम्हाला कधी जायचं? संडेला जायचं यांना. पडा ना दिदे, दिदे पडली तर लय लागा ना. कधी काय म्हणता, कसं वाट राहिलं तनू गेली तर? सायकल पा कुठं चाललेली.
तिकडं काय करीत होती वावरात सायकल? नाही तो आंबा पाय कपड्यावर. ए पागवाई दिदू त्याला येत नाही बरं का आणायचं तो उडायचा तुम्हाला. सुरेश गाडी शिकू राहिला. तुमचा ध्रुव नांगटीमध्ये गाडी चालू राहिला. तो पक्षी पहा. सुरेश गाडी शिकलेला आहे बघा तुम्ही. आबळ आलेला आहे बघा. दोन जार घेऊन चालले. पप्पा केक खाल्ला. मी आज काम चालू होतं ना. उड़ जाएंगी रे वजन कम है क्या तेरा. तू उड़ डालेंगा रे. सायकलवर तिकडे गेला तर बकऱ्या ओरडायला लागलेला आहे. त्यांना असं वाटतं गवत आणायला गेलेलं आहे दुर्गादास. हे पा इतकं सारं सरपण निघलेलं आहे त्या दिवशी. बघू शकता तुम्ही इथं. हे मोठमोठे लाकडं पूर्ण घरापुरच्या झाडाचे. हे खाली बारीक बारीक. हे लिंबाचे पण लाकडं. हे आंब्याचे नाही सॉरी हे आंब्याचं लाकूड आहे. हे पण आंब्याचं आहे. आंब्याचं आणि त्या झाडाचे इतके साधारणतः इतके लाकडं निघलेले. आणि अजून पण आंब्याच्या फांद्या तोडायच्या बाकी. दुर्गादास गेला आत्ता तर कशा ओरडायला लागल्या बकऱ्या परत. तर आज धोंडाचा कार्यक्रम होता आमच्या घरी. पण मला काही इतकं भारी शूट काढता नाही आलं. आज शुक्रवार आहे आणि काम पण चालू होतं. मी सुट्टी नव्हती की ती अचानक ठरलं होतं आमचा हा प्रोग्राम. तर त्याच्यामुळे जमलं नाही मला इतकं. आणि जेव्हा सगळे पाहुणे वगैरे आले ना तेव्हा माझा नेमकी कॉल होता आणि त्याच्यामुळं मला काही खाली व्यवस्थित येता पण नाही आलं आणि शूट पण काढता नाही आलं. तसं पण मी जास्त दाखवलं असतं पण ॲटलिस्ट थोडंफार दाखवलं असतं. कारण भरपूर लोकांना कॅमेरासमोर यायला आवडत नाही. इनफॅक्ट मी पण त्यातलाच होतो. मी कधीच सोशल मीडियावर माझे फोटो कधीच ठेवत नाही. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि अशी सुंदर संध्याकाळी.